ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीमधील जाचक अटींच्या निषेधार्थ श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकरी, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन करत शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली आहे। सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा। 2019 मधील लाभार्थी शेतकऱ्यांनाही नव्या योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावं। सर्व प्रकारच्या कृषी कर्जाचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा, अशा मागण्या करण्यात आल्या। तर यावेळी शेतकरी नेते राजेंद्र मस्के यांनी कर्जमाफी फसवी असून अनेक शेतकरी लाभांपासून वंचित राहणार असल्याचा आरोप केलाय। जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असा इशारा देखील त्यांनी दिला। आंदोलनाला अनिल घनवट, प्रशांत दरेकर, अरविंद कापसे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय। मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आज या ठिकाणी आंदोलनाचा हेतू, आज आपण सगळेजण पाहतोय की राज्यभर सरकारने जी कर्जमाफीचा जार काढला आणि त्या जारच्या माध्यमातून जी कर्जमाफी जाहीर केली, ही सगळी फसवी आहे। मी एकटा म्हणत नाही, तर महाराष्ट्रावर वेगळ्या संघटना त्या ठिकाणी ह्या जारच्या विरोधात त्या ठिकाणी रस्त्यावर उतरल्यात। त्याचाच भाग म्हणून श्रीगोंदा तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं त्या जारचा त्या ठिकाणी होळी करायची आणि सरकारचा निषेध करायचा, एवढा हेतू बोलून या ठिकाणी आम्ही आज लोकाला एकत्रित करण्याचा हेतू होता। त्याच्या पाठीमागं आणि या ठिकाणी उद्याच्या भविष्यकाळामध्ये या कर्जमाफीच्या संदर्भात काय करायचं याच्यासाठी एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला या तालुक्यातल्या सगळ्या सहकारी सोसायटीचे चेअरमन यांना आपण बोलवण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी बरेचसे चेअरमन लोक या ठिकाणी येऊन गेले, चर्चा झाली आणि आज आपण आपल्या सगळ्याच्या साक्षीनं या ठिकाणी या सरकारचा निषेध केला आणि ज्या सरकारने फसवीचा जो आदेश काढला त्या जारचा सुद्धा या ठिकाणी आपण होळी केलेली आहे आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी ह्या सरकारच्या फसव्या या कर्जमाफी आहे याच्या विरोधात उद्यापासून आम्ही त्या ठिकाणी अनिल मामांनी सांगितलं त्याप्रमाणे तालुकाभर त्या ठिकाणी फिरणार आहोत, जनजागृती करणार आहोत आणि सरकारने दिलेला जो आश्वासन आहे, आम्ही म्हणत नाही, देवेंद्र फडणवीसने जी 2000च्या ते आताच निवडणूक झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 7/12 कोरा करू, परंतु 7/12 कोरा करण्याचं जे आश्वासन दिलं ते पूर्ण करावं एवढी अपेक्षा घेऊन त्या ठिकाणी लोक त्यांच्याकडे पाहत होती। अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज थकलेलं आहे, त्याला अनेक कारणं आहेत आणि या योजनेमध्ये आत्ता जी जाहीर केले त्याच्यामध्ये 19ला ज्यांना कर्जमाफी झाली त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी वगळलेलं आहे। त्याचबरोबर ज्यांना कर्जमाफी आत्ता पाठीमागं ज्यांना झाली नाही आणि ज्यांना रेग्युलर आहेत त्यांना त्या ठिकाणी फक्त 50,000 रुपये देणार आहेत। जे 50,000 रुपये देणार आहेत त्यांनीसुद्धा ते आता 30 त्यांनी त्याचं ते खातं भरलं पाहिजे। तो त्या ठिकाणी त्या बँकेचं किंवा सोसायटीचा असेल तो चालू शेतकरी कर्जदार झाला पाहिजे।
त्याचबरोबर त्याच्या दुसरी त्यांची अट अशी आहे की ह्या सगळ्या कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये आधी वसुली करायची आणि बँकेची किंवा सोसायटीची जिल्हा बँकेची त्या ठिकाणी वसुली करायची. शेतकऱ्याला त्याचा किती फायदा होतो, शेतकऱ्याचा फायदा न पाहता त्यांनी बँकेचा फायदा बघितला आणि हे लोकाला पटवून देणं, लोकांच्या लक्षात आणून देणं हा चळवळीत करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम आहे. आणि म्हणून करता आज आम्ही हे या ठिकाणी चळवळ म्हणून हे प्राथमिक सुरुवातीला आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे. हे आंदोलनाचं रूपांतर उद्या तालुकाभर, जिल्हाभर, राज्यभर कसं जाता येईल आणि 7/12 जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत हे आंदोलनाचा लढा आमचा चालू राहणार आहे. कर्जमाफी एवढाच आमचा अजेंडा आहे. आम्ही आता तहसीलवर बोलणार नाही, पोलीस स्टेशनवर बोलणार नाही, MSCB बोलणार नाही. आम्ही फक्त एकच मागणी आमची, 7/12 कोरा करा. 7/12 कोरा करणं म्हणजे त्याच्यावर जेवढे फेर पडलेत आतापर्यंत बँकेचे, सोसायट्यांचे जे कर्जाचे फेर आहेत ते एकही फेर आला नाही पाहिजे. फक्त 7/12वर त्याचं क्षेत्र, त्याचं नाव आणि त्याची असणारी आणेवारी याच्या पलीकडे त्या उतार्यावर काही नसलंच पाहिजे. लोकांच्या उतार्यावर लिहायला जागा राहिली नाही, त्याला पान जोडावं लागतंय. एवढे कर्जाचे फेर पडलेले आहेत आणि कोणत्या ना कोणत्या संस्थेचं कर्ज आहे आणि म्हणून करता ते कर्ज माफ हो, 7/12 कोरा व्हा एवढीच मागणी आमची आजची होती. आणि उद्याचा लढा आमचा जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालू राहणार आहे. महाराष्ट्र शासनाने जी कर्जमाफी आता जाहीर केलेली आहे, या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाहीत. ज्या अटी त्यांनी याच्यामध्ये घातलेल्या आहेत, ज्या शर्ती घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये इतकी चाळणी लागलेली आहे की 2-3% शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा होईल असं मला वाटत नाही आहे. 2019ची त्यानंतरची मिळालेली ही कर्जमाफी आहे. याच्यामध्ये ज्यांना लाभ मिळाला त्यांना मिळणार नाही आहे किंवा ज्यांनी रेग्युलर भरलं त्यांनाही फारसा काय याच्यामध्ये फायदा होणार नाही आहे. ही फक्त एक शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी जास्तीत जास्त अटी शर्ती लावून त्यांनी दिलेला हा एक GR आहे. याच्यातून शेतकऱ्यांचा काही फायदा होण्याची शक्यता आम्हाला तरी याच्यामध्ये दिसत नाही आहे. आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा एक भाषण आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हमी दिली, आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याचा 7/12 कोरा होईल. 2 लाख रुपये देऊन तुम्ही 7/12 कसा कोरा करणार आहेत? आणि ज्यांना OTS करायचं त्यांनी आधी 2 लाख भरा, नंतर 10 लाख कर्ज असेल तर वरून 8 लाख रुपये भरा, तेव्हा त्याला 2 लाखाचा फायदा मिळणार. अशा पद्धतीने जर हे असेल, त्याच्याकडे 2 लाख थकवले नसते आणि त्याने पैसे असते तर त्याचं 2 लाखाचं 10 लाख झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये झालेला नाही आहे. त्याच्यामुळे ही कर्जमाफी ही फसवी आहे, शेतकऱ्यांच्या हिताची अजिबात नाही आहे. सरकारने फक्त वेळ मारून नेण्याचा हा कार्यक्रम केलेला आहे. आता अनेक ठिकाणी अशा पद्धतीने आंदोलनं सुरू होतील. पुन्हा एकदा सरकारला याचा विचार करावा लागणार आहे. आणि फक्त पीक कर्ज तुम्ही माफ करता याच्यामध्ये, ज्यांनी विहीर पाईपलाईनसाठी कर्ज घेतलेले, ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेले, पॉली हाऊससाठी कर्ज घेतलेले, हे शेतीसाठीच घेतलेले आहे ना, त्यांनी काय पोरीच्या लग्नाला नाही घेतले. मग हे कर्ज तुम्हाला याच्यामध्ये धरायला पाहिजे होती. तुम्हाला 7/12 कोरा करणे म्हणजे त्याच्या सातावरचा बोजा संपून टाकणे हे तुमचं वचन होतं. आणि तुम्ही हे वचन न पाळता अशा पद्धतीने जर तुटपुंजी भीक दिल्यासारखी शेतकऱ्यांना देत असाल तर हे निषेधार्ह आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जाहीर निषेध करतो. आणि ही दिलेली कर्जमाफी पुन्हा रिवाईज करून याची व्याप्ती वाढवावी, 7/12 कोरा करावा, त्यांनी वचन पाळावं अशी मी अपेक्षा ठेवतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.